कोल्हापूर जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघाची निवडणूक प्रक्रिया पार पडलेली आहे. मतमोजणी उद्या दिनांक 23 नोव्हेंबर रोजी पार पडणार आहे. या अनुषंगाने कोल्हापूर जिल्हा पोलीस दलातर्फे जवळपास 200 अधिकारी, 1700 पोलीस कर्मचारी, 500 होमगार्ड आणि 6 पॅरामिलिटरी आणि SRPFच्या कंपन्या अशा बंदोबस्त तैनात केलेला आहे. माननीय जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे मतमोजणी केंद्राच्या 200 मीटरमध्ये कुठल्याही अनधिकृत व्यक्तीला प्रवेश नाही, कुठलाही मोबाईल किंवा इलेक्ट्रॉनिक गॅजेट याचा देखील वापर करता येणार नाही, कुठलाही व्हिडिओ शूटिंग हे देखील करता येणार नाही. त्याचबरोबर माननीय जिल्हाधिकारी यांनी निकालानंतर कोणतीही विजयी मिरवणूक काढण्यास देखील प्रतिबंध केलेला आहे. जिल्ह्याच्या ठिकाणी असेल, तालुक्याच्या ठिकाणी असेल किंवा ग्रामीण भागामध्ये अशा मिरवणुका काढण्यासाठी प्रतिबंध केलेला आहे. गुलालाचा वापर करणे, फटाके फोडणे याला देखील प्रतिबंध केलेला आहे. सदर आदेशाची अंमलबजावणी ही पोलीस दलातर्फे करण्यात येईल. आपल्या माध्यमातून सर्व उमेदवार, त्यांचे प्रतिनिधी, त्यांचे कार्यकर्ते यांना देखील मी आवाहन करतो, आदर्श आचारसंहिता अजूनही सुरू आहे. त्याचप्रमाणे माननीय जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या निर्देशांचे तंतोतंत पालन करावे व प्रशासनाला सहकार्य करावे.